रोज थोडं थोडं करून ना मोठा बदल करतो बघा. काय म्हणता मित्रांनो, आज इव्हनिंग आहे. म्हटलं आधीच मॉर्निंगला जिम करून घेऊ म्हणून फ्रेश वगैरे होऊन पाणी वगैरे पिऊन निघालो जिमसाठी. आज मस्त ऊन आलं होतं बघा, पाऊस नव्हता काय नव्हता. म्हणलं चला बरं आहे वातावरण. नर्सिंगची धडपड असो वा जिमची मेहनत, सातत्याशिवाय ना यश कधीच भेटत नाही बघा. म्हणून आपल्याला आपली मेहनत चालूच ठेवायची आहे. मग जिमवरून पहिले जय बजरंगबली म्हणून वॉर्मअप वगैरे केला व्यवस्थित. आज जिममध्ये मजा आली, एकदम दणक्यात शोल्डरची एक्सरसाइज केली. तुम्ही बघा, शोल्डर आणि ट्रायसेप्स केले होते. आज जिमवरून निघालो बाहेरात. आज भूक पण खूप लागली बघा अर्जंटमध्ये, आणि बस पण ना आज टाईमवर भेटायला ती. आणि आज ऊन पण एकदम मस्त होतं. दूध पॅकेट आणि सोयाबीन घेऊन सरळ निघालो रूमकडे. रूमवरून पहिला आधी पोस्टर कटून बनवून घेतला. हे खाणं झालंही नव्हतं की निखिलने काम दिलं, गुपचूप कूट म्हणलं. मग लसूण अद्रकचा पेस्ट बनवला व्यवस्थित. निखिल A1 खिचडी बनवतो बघा. पोटभर जेवण वगैरे केलं, कडधान्य खिचडी वगैरे खाऊन आता निघालो हॉस्पिटलसाठी. टाईम झाला होता, आपली इव्हिनिंग आहे आणि आज वॉर्ड आपला मेल मेडिकल वॉर्ड आहे. बॅग उचलून निघालो बसकडे. तेवढ्यात समजलं आम्हाला की आज कॉलेजची बस येणार नाही. मग काय झटकाच बसला. मग लाल परीची वाट बघत बसत होतो आम्ही सगळे. का परी कधी येईल माहितीच नव्हती. परी आली 2 वाजता. टाईम पण हॉस्पिटलचा 2 होता. आम्हाला वाटलं तर आम्हीच लेट आहोत. बघतो काय बसमध्ये हळूहळू आमचेच मेंबर चढायला ते. मग समाधान वाटलं की सगळेजण आहेत लेट म्हणून. आलो हॉस्पिटलला. चला आता भेटतो तुम्हाला नाईटला. ओवर देऊन आलो बाहेर. गेला व्यवस्थित वॉर्ड. पण आज ना थकवा खूप होता आणि झोप पण खूप कमी झाली होती बघा. पण एवढं लक्षात आहे बघा की आपण फक्त शिकत नाही, आपण आयुष्य वाचवायला शिकतोय. एवढं लक्षात ठेवून काम करायचं असतं बघा. काय जेवण वगैरे केलं रूमवर येऊन. झोप डोळ्यात खूप होती म्हणून पहिलं आलो सरळ झोपायला. चला भेटतो उद्या तुम्हाला मी. बाय.